फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। कणकवली नगर पंचायत नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये विविध किस्से जे आहेत ते आता पुढे येत आहेत। कोणी कुठे पैजा लावले असतील किंवा कोणी आपला लाडका उमेदवार किंवा त्याचे समर्थक असलेले जे काही कार्यकर्ते असतील किंवा आपला नगरसेवक आला असेल किंवा नगराध्यक्ष आला असेल म्हणून आपापल्या परीनं जे काय असेल ते एक सेवा बजावताना किंवा एक आनंद व्यक्त करताना दिसून येत होते। त्याच पद्धतीने आपण बघतोय की इथं श्रीधर नाईक चौकामध्ये इथं स्त्री नारळ पाणी केंद्राचे राजू कासले आहेत। त्या राजू कासले यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला होता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून, परंतु शहर विकास आघाडीचं हित लक्षात घेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। संदेश पारकर यांना त्यांनी समर्थन दिलं होतं आणि संदेश पारकर हे निवडून आल्यानंतर त्यांनी चक्क शहाळी जी आहेत ना ती आपल्या इथल्या नागरिकांना चक्क मोफत वाटली होती। आपल्यासोबत आहेत राजू कासले। राजू, काय सांगाल, संदेश पारकर यांच्या आपण चाहत्यात फॅन आहात आणि संदेश पारकर निवडून आल्यानंतर आपण खरं म्हणजे हा तुमचा रोजीरोटीचा व्यवसाय आहे आणि त्याच्यावरती आपण पूर्ण कुटुंबाचं सगळं चालत असतो, तरीसुद्धा आपण मोफत सर्व नागरिकांना शहाळी वाटप केली होती 21 डिसेंबर रोजी संदेश पारकर निवडून आले। काय सांगतात? की संदेश पारकर हे कणकवलीचे सर्वांचे लोकप्रिय असे नेते आहेत आणि लोकांच्या मनामध्ये त्यांचं स्थान भरपूर आहे, त्यामुळे ते निवडून येणे गरजेचं काळाच्या गरजेनुसार सर्वांच्या भवितव्यासाठी चांगलं होतं। म्हणून आनंद उत्सव म्हणून जेवढ्या मताने येतील 1000, 1200, 1500 तेवढी मी शाळी आणलेली होती, पण 150च्या मताने फरकाने निवडून आले। त्याच्यापेक्षाही मी जास्त मोफत शाळी लोकांना मी माझ्या स्वतःचे नाही, कोणाकडे रुपये पैसे कोणाकडेच मागितले नाही, तर मी मोफतच दिली सर्वांना। शहाळी पण तुम्ही स्वतःच्या पैशाने विकत आणलात आणि स्वतःच्या नागरिकांना पण मोफत दिलं? हो मोफत, नागरिकांना मी सर्वांना मोफत, म्हणजे मिरवणूक पुढे गेली तेवढी निम्मी अर्धी गर्दी इकडे होती शाळी खाण्यासाठी। लोकांना आनंद भरपूर वाटला। तुमचं आर्थिक नुकसान झालं असं काय? नाही, ते प्रेम आहे संदेश पारकर, कणकवली शहरवासींवरती माझं प्रेम आहे, ते माझ्यावरती करतात सर्व लोक, आणि त्यांना पण वाटतं की आपला लोकल माणूस धंदा करतो, हे लोकांना आनंद आहे। तर हा असा चाहता असणं खरं म्हणजे गरजेचं आहे। त्यांनी म्हटलं आहे की हे प्रेम आहे आणि ह्या प्रेमापोटीच खरं म्हणजे मी ज्या मतांनी संदेश पारकर निवडून आले तेवढीच नव्हे तर त्याहून जास्त शहाळ जी आहे ती मिरवणुकीतील नागरिकांना कार्यकर्त्यांना मोफत वाटलेली आहे। का वाटली तर संदेश पारकर यांच्यावरील माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी। कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।